टॉस जीता यहाँ पर मेरे ख्याल से जय बजरंग मलई के टीम के कप्तान ने और पहले फील्डिंग करने का निश्चय किया। आमंत्रित किया यहाँ पर विराट स्पोर्ट्स के प्रारंभिक बल्लेबाजों के लिए। अब धीरे धीरे अब प्रारंभिक बल्लेबाज जो बिनी के प्लेयर्स कहा जाते हैं वो अब धीरे धीरे मैदान की ओर। कड़ी धूप, 31-32 डिग्री सेल्सियस तापमान की संभावना, लेकिन कड़ी धूप की कौन परवाह कर रहा है। यहाँ पर एक अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिल रहा है। प्रतियोगिता की शुरुआत वन साइड मैच से हुई थी, लेकिन दूसरा मैच काफी रोचक साबित हुआ था, जिस मैच में पूरी तरह से छाए हुए थे महेश वाडेकर और देखते देखते 600 रुपए का उन्होंने इनाम भी हासिल किया। बैट्समैन ने प्रारंभिक बल्लेबाज प्रवीण रावले और संदेश घारे, एक दायत के बल्लेबाज एक बाहत के बल्लेबाज। बाहत के बल्लेबाज अब रावले अब और ओमकार तावड़े दूर वाली छोर से, हाउस एंड की ओर से ऐसा भी कहा जाएगा। ओमकार तैयार। 5 ओवर का मैच, याद रखिए दोनों टीम के कप्तान के लिए ये मैच 5 ओवर का खेला जाएगा, ये बात ध्यान में रखो। विनिंग विनिंग 5, लूजर लूजर भी 5। नहीं, अमूल सर 5 मिनट, अमूल सर 7। ओके, इस ओवर की ये गेंद, गेंद ने बल्ले का ऊपरी किनारा लिया, गेंद लुढ़क गई शॉट थर्ड मैन पर। 1 रन का इजाफा इस सिंगल के साथ स्कोर का सिलसिला शुरू हुआ यहाँ पर 1 रन बगैर किसी नुकसान के। फिर एक बार मैं याद दिला दूं, डीटीपीएल पर्व दूसरा, आज का पहला दिन और आज के दिन का तीसरा मैच। पहला मैच जीता था मलई टीम ने, दूसरा मैच जीता यहाँ पर विराट स्पोर्ट्स क्लब ने, और दो जीतने वाली टीम के बीच में ये मुकाबला चलता हुआ। ऑफ स्टंप के बाद ड्राइव करने की कोशिश की थी, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से नाकामयाब रहे। गेंद और बल्ले के बीच में कुछ संपर्क नहीं रहा और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। स्कोर रुका हुआ 0-1 बगैर किसी नुकसान के। दोनों टीम के लिए महत्वपूर्ण ये मैच। ऑफ स्टंप के बाहर स्मैश किया, पॉइंट के ऊपर से गेंद जा रहा है बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। जब गेंद को खेला था तभी उस गेंद के ऊपर एक मोहर सी लग गई थी और गेंद को भेज दिया बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। खूबसूरत चौका था, विश्वसनीय चौका था, दर्शनीय चौका था। के साथ अपना खाता खोला यहाँ पर संदेश घारे ने और कुल रन संख्या बढ़ती हुई 5। ऑफ स्टंप के बाद ड्राइव किया, सीधा कवर क्षेत्र में हल्की सी मिस फील्डिंग हुई। रन लेना चाहते थे, दूसरा हल्की सी हाना, लेकिन दूसरा रन न लेना उचित रखा यहाँ पर दोनों बल्लेबाज ने। 1 ही रन पर संतुष्टि, सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 6 बगैर किसी नुकसान पे। अच्छी शुरुआत यहाँ पर, दोनों प्रारंभिक बल्लेबाज संभल कर डटकर बल्लेबाजी करते हुए शुरू से ही स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं यहाँ पर। लेग स्टंप के बाहर इस मरतबा हल्के से फ्लिक टाइप ये स्ट्रोक था, हवा में गेंद और यहाँ पर कैच छूटा हुआ। ये कैच होना चाहिए था शायद, लेकिन गेंद तक पहुंच भी नहीं पाए यहाँ पर फील्डर्स, और इस बीच 2 रन का इजाफा। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8। धीरे धीरे रन गति शुरू से ही बढ़ाने की कोशिश कर रहे, सफल भी हो रहे। इक्का दुक्का रन, बीच में कलात्मक स्ट्रोक, बीच में रिस्की स्ट्रोक, जोखिम भरे स्ट्रोक ले रहे, और जो आवश्यक रन गति होनी चाहिए शुरू के पहले 2 ओवर में, उस आवश्यक रन गति को बरकरार रखने में यहाँ पर सफल होते हुए दोनों बल्लेबाज। स्टंप के बाद फिर एक बार क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। क्रिकेट ये खेल ही ऐसा है, जब आप एक बार आपकी निगाहें यहाँ पर पूरी तरह से जम जाती है तो आसानी के साथ आपके बल्ले से रन बनते हैं। ओवर मुकम्मल हुआ इस बीच पहले ओवर की समाप्ति के बाद 8 बगैर किसी नुकसान पे। मैं तो कहूँगा ये एक नफातुला ओवर था निश्चित रूप से।
बांध कर रखा। हालांकि एक चौका निश्चित रूप से आपने देखा, लेकिन ओवरऑल अगर हम यहाँ पर पहले ओवर के ऊपर हम नजर डालें तो निश्चित रूप से बॉलर्स ने बल्लेबाज को यहाँ पर बांध के रखा है, आंट बगैर किसी नुकसान पे। बॉलिंग में परिवर्तन, शुभम वाडेकर के हाथ में गेंद सौंपी जा रही है। उन्हें अब आक्रमण पर लगाया जा रहा है दूर वाली छोर से। संदेश गारे अब तैयार। फील्डिंग का नजारा देखिए, कोई स्लिप नहीं है। एक शॉर्ट थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, या ऑफ साइड पर फील्डिंग, एक डीप लॉन्ग ऑफ, या ऑफ साइड पर फील्डिंग का नजारा। इस बीच ये गेंद और पिच गेंद हाफ वॉले बनाया, गेंद को हल्के से खेला, मिस फील्डिंग हुई वहां पर वाइडिश मिड ऑन के फील्डर के द्वारा। बैकअप कर रहे वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन के फील्डर, जब तक आते ऑर्थोडॉक्स मिड विकेट पर गेंद को फील्ड करते। 2 आसान रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 2 अंकों में 10 बगैर किसी नुकसान के। हालांकि कोई विकेट नहीं खोया, लेकिन जो रन गति आवश्यक होनी चाहिए वो तो रन बने नहीं है स्कोर बोर्ड पर। फील्डिंग में परिवर्तन चाहते हैं। देखिए अब गली जो पॉइंट के जो फील्डर थे उन्हें अब थोड़ा वाइडिश गली क्षेत्र में भेजा गया यहाँ पर। ऑफ स्टंप के बाद शॉट ऑफ पुल किया, गेंद जा रहा है स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में से, गोली की रफ्तार से वाइडिश फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। नजाकत भरा स्ट्रोक, जैसे गेंद को खेला था उसी समय उस गेंद के ऊपर चौके की मोहर थी और गेंद चीरती हुई निकल पड़ी स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में से 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 14 रन बगैर किसी नुकसान के। दोनों को दोनों चौके संदेश के बल्ले से आते हुआ, एक पॉइंट के ऊपर से और एक फाइन लेग के बगल से। अपने इरादे संदेश ने स्पष्ट कर दिए। यहाँ पर मैं आक्रामक ही रवैया अपनाऊंगा और स्कोरर को यहाँ पर बिजी रखने की वो कोशिश करते हुए। शॉट ऑफ गेंद को स्मैश किया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रहे स्वीपर कवर क्षेत्र में, 1 रन तो पूरा किया। जब तक आते फील्डर गेंद को फील करते, थ्रो करते नॉन स्ट्राइक रन पर। पर्याप्त समय था दोनों बल्लेबाज को 2 रन का। इस 2 रन के साथ संदेश का व्यक्तिगत स्कोर अब बढ़ता हुआ 13 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 16 बगैर किसी नुकसान पे। रन अब काफी तेजी के साथ आते हुए, जब चाहे जहां चाहे रन बना रहे यहाँ पर संदेश घारे। निगाहें पूरी तरह से जम चुके, गेंद शायद फुटबॉल की तरह दिखाई देता हुआ उनको। और पिच गेंद बाहर निकाला, होम में गेंद और आसान कैच लपक लिया पॉइंट क्षेत्र में। पहला विकेट का यहाँ पर पतन, स्कोर रुका हुआ 16। डीजे अब अनिकेत घाड़ी अब धीरे धीरे मैदान पर। हालांकि जिस बात का मैं जिक्र कर रहा था, संदेश घारे उनकी निगाहें पूरी तरह से जम गई थी, लेकिन अपनी एकाग्रता यहाँ पर खो बैठे। और जो 7 गेंदों में 13 रन, इसका मतलब स्ट्राइक रेट अगर देखा जाए तो 195 का स्ट्राइक रेट उनका। बहुत ही स्ट्राइक रेट का भी अहम भूमिका रहती है क्रिकेट में, चाहे वो टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, आपके स्ट्राइक रेट के ऊपर नजर रहती है। 16 रन 1 विकेट के नुकसान पे एक महत्वपूर्ण सफलता हासिल की शुभम वाडेकर ने। ऑफ स्टंप के बाहर इस मर्तबा गेंद हवा में, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरी। यहाँ पर 1 रन पूरा किया, गेंद जा रहा है बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई, लेकिन अब वो गेंद निकल पड़ी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। हड़बड़ाहट भरा हुआ ये स्ट्रोक था।
हालांकि स्ट्रोक में वो विश्वास नहीं था जो विश्वास होना चाहिए था। लेकिन मैं हमेशा कहता हूँ क्रिकेट में रन आने चाहिए, चाहे वो सीधे बल्ले से हो या आड़े बल्ले से हो, रनों की ही तलाश में रहते हैं यहाँ पर बल्लेबाज। और ये 4 बहुमूल्य रन यहाँ पर अर्जित किए। इस चौके के साथ स्कोर अप पड़ता हुआ 20, 1 विकेट के नुकसान पर एकमात्र विकेट संदेश घारे के रूप में। ऑफ स्टंप के बाहर गेंद को दिशा दी, फिर एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और एक कैच यहाँ पर छूटा हुआ। आज हम सुबह से देख रहे हैं, ये मेरे ख्याल से 8वां या 10वां कैच होगा, 9वां या 10वां कैच होगा जो विकेट की जो फील्डर के झोली से फिसलता हुआ। 2 रन का इजाफा, इस 2 रन के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पे। 22 रन 1 विकेट के नुकसान पे। ओवर मुकम्मल हुआ ये दूसरा। देखिए पहला ओवर जो हुआ था ओमकार का, जिस ओवर में 8 रन आए थे, कोई विकेट उन्होंने लिया नहीं था। लेकिन दूसरा ओवर जो था शुभम का, वाडेकर का, जिन्होंने पहले ओवर में 14 रन खर्च किए लेकिन 1 विकेट हासिल किया। पहला ओवर काफी नफातुला था, दूसरा ओवर महंगा साबित हुआ। लेकिन दूसरे ओवर में जिस विकेट की वो तलाश कर रहे थे वो विकेट उनके हाथ में आया। बाईस रन 1 विकेट के नुकसान पे। 22 रन 1 विकेट के नुकसान पे। बॉलिंग में परिवर्तन, ओमकार तावड़े। ओके, ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने की कोशिश, चकमा खा गए और बाकी का काम विकेट कीपर ने। कड़ी धूप यहाँ पर सुबह के अनुरूप, अगर अभी लगभग 12:45 हो चुके हैं, जो कड़ी धूप में ये क्रिकेट खेला जा रहा है। 31, 32, 33 डिग्री सेल्सियस तापमान होगा, लेकिन कड़ी धूप की कौन परवाह कर रहा है। यहाँ पर एक अच्छा क्रिकेट यहाँ पर देवगढ़ वासियों को और tenniscricket.in के माध्यम से सभी यूट्यूबर्स को दिखाई देता हुआ। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी गेंद हवा में, टॉप एज लिया, फील्डर गेंद के नीचे और आउट। विकेट नंबर दूसरा यहाँ पर का पतन। स्कोर यहाँ पर रुका हुआ अब 22 रन 2 विकेट के नुकसान पे। सतीश कदम अब धीरे धीरे मैदान पर। ओमकार तैयार, जिन्होंने पहली गेंद डॉट डाली थी, उसके बाद दूसरा बहुमूल्य विकेट उन्होंने चटकाया था। और इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, इस मरतबा ड्राइव करने की कोशिश, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। और विकेट नंबर तीसरा यहाँ पर का पतन। ऑन हैट्रिक यहाँ पर ओमकार तावड़े। ओमकार की प्रशंसा करनी पड़ेगी यहाँ पर। इतना आसान नहीं होता टेनिस क्रिकेट में, जब शुरुआत काफ़ी अच्छी हो, शुरू से ही बल्लेबाज संभल के डट के आसानी के साथ रन जब बनाते, और उसके बाद आप जब बल्लेबाज को खोलते यहाँ पर विकेट चपकाते, तो पूरे के पूरे मार्क्स यहाँ पर बॉलर्स को दिए जाएंगे। वही होता हुआ यहाँ पर ओमकार तावड़े की निश्चित रूप से प्रशंसा करनी चाहिए। अब हो वो ऑन हैट्रिक पर। जो पहले उन्होंने विकेट चटकाया था, प्रवीण रावले का उन्होंने विकेट चटकाया, उसके बाद सतीश कदम। और आप देखना होगा कि तीसरा विकेट का शिकार कौन होता है। नए बल्लेबाज
सुदेश नारकर फील्डिंग का मुआवना करते, कोई स्लीप नहीं, एक शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा स्क्वायर खड़ा कर दिया वहां पर, एक स्वीपर कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ, इस बीच ये गेंद हवा में, गेंद कवर और एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला, स्वीपर कवर से फील्डर आते हुए गेंद को फील्ड करते हुए दो आसान रन यहाँ पर मुकम्मल किए। इस 2 रन के साथ अपना खाता खोला सुदेश ने, उनका व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 2 और कुल रन संख्या बढ़ती हुई 24 रन 3 विकेट के नुकसान पे। शुरुआत काफी अच्छी हुई थी, लेकिन उसके बाद एकाएक विकेटों का पत्थर ताश के पत्तों की तरफ पारी लड़खड़ाती हुई ऑफ स्टंप के बाहर स्क्वायर कट करने की कोशिश, हाफ कट हाफ शॉट जिसे कहा जाता है क्रिकेट में, उस तरह के स्ट्रोक खेलने की कोशिश, चकमा खा गए और बाकी का काम किया यहाँ पर विकेट कीपर ने। में कम से कम 60-65 रन होने चाहिए यहाँ पर। बहुत अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, देखो बाल बाल बच गए यहाँ पर, रन आउट करने की यहाँ पर संभावना थी यहाँ पर, लेकिन गेंद स्टंप पर आकर विकेट के ऊपर लड़खड़ा नहीं गई, वरना काफी जोखिम भरा साबित हो सकता था यहाँ पर बल्लेबाज के लिए। कोई नुकसान नहीं, स्कोर यहाँ पर रुका हुआ 24 रन 3 विकेट के नुकसान पे। ओवर मुकम्मल हुआ, नफा तुला ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ, 1 ओवर कोई मेडन नहीं, 2 रन और 2 विकेट। इससे आप अंदाजा लगा सकते कि कितनी बेहतरीन गेंदबाजी की यहाँ पर ओमकार तावड़े ने। ओमकार तावड़े का बॉलिंग एनालिसिस, 2 ओवर कोई मेडन नहीं, 10 रन और 2 विकेट। हमारे स्कोरर स्टैटिस्टिशियन यहाँ पर दीपेश धूरी हमें बताते हुए हर एक मिनट, हर एक गेंद, हर एक मिनट का यहाँ पर लेखा जोखा रखते हुए। क्रिकेट में जैसे क्रिकेटर्स के सिवाय कमेंटेटर्स, अंपायर्स और उसके साथ साथ आजकल स्कोरर को भी काफी डिमांड है टेनिस क्रिकेट में। अच्छे अच्छे स्कोरर्स यहाँ पर सिंधुदुर्ग जिले में हैं, उनमें से एक दीपेश धुरी का नाम। बॉलिंग में परिवर्तन, रितेश बामने के हाथ में गेंद सौंपी जा रही है, उन्हें अब मोर्चे पर लगाया जा रहा है। राउंड द विकेट, नेवर की पहली गेंद, खराब गेंद थी, गेंद को खेल दिया इस मरतबा स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में से गेंद कोहली की रफ्तार से निकलती हुई डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 28 रन 3 विकेट के नुकसान पे। थैंक यू डीजे। तो चौके के साथ अनिकेत घाड़ी का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 8 के 8 रन चौके के रूप में। अनिकेत तैयार, इस मरतबा घूम के खेला, गेंद जा रहे हैं डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के ऊपर से जाती हुई और ये 6 रन का इजाफा। अंपायर का इशारा आता हुआ राजू वाइंगनकर के द्वारा 6 रन का इजाफा। इस छक्के के साथ अनिकेत का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 14, जिसमें 2 चौके 1 छक्का और कुल रन संख्या अब एकाएक वृद्धि 34 रन 3 विकेट के नुकसान पे। चौथा ओवर ये प्रगति पथ पर। निश्चित रूप से कहना पड़ेगा कि अब टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करना इतना आसान नहीं रहता है, हल्का सा मनोवैज्ञानिक दबाव रहता है यहाँ पर, हल्का सा साइकोलॉजिकल प्रेशर भी रहता है, लेकिन उस साइकोलॉजिकल प्रेशर को हटाने के बाद खुलकर अब बल्लेबाजी करते हुए, खासतौर पर अनिकेत घाड़ी, उन्होंने अपने बल्ला पूरी तरह से खोला हुआ। इस मरतबा रिवर्स खेला है, गेंद जा रही है वाइड स्टार्टमैन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। किरण पाटिल जी के द्वारा एक इनाम आ चुका है। अगर अगली गेंद पर या अभी इसके बाद अगर छक्का लगाने में अगर सफल होते हैं तो 200 रुपए का इनाम आ चुका है। धन्यवाद किरण जी पाटिल। विराट स्पोर्ट्स के ओनर किरण जी पाटिल कमेंट्री बॉक्स में दाहिनी ओर जो डायस है वहां पर बैठ के मैच का आनंद लेते हुए और खुश है, और क्यों ना खुश हो, उनकी टीम पूरी तरह से खरे उतरती हुई यहाँ पर पहले 2 मैच में।
ऑफ स्टंप के बाद ड्राइव किया इस मरतबा मिड ऑफ के बगल से गेंद जा रहे डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में। जब तक फील्डर आते गेंद को फील्ड करते दूसरा रन लेना चाहते थे, हल्की सी हाना हाना हुई, लेकिन आखिर के वक्त में अपना इरादा बदल लिया, एक ही रन पर संतुष्ट। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 41। अनिकेत घाड़ी की प्रशंसा करनी चाहिए, जब मेरिट के हिसाब से वो खेलते हुए, जब अच्छी गेंद को कलात्मक स्ट्रोक के द्वारा रन बनाते हुए, और जब जब गेंद लूज मिल रही है कड़ा प्रहार करते हुए। एक अच्छी निशानी अच्छे बल्लेबाज की। लिमिटेड ओवर्स के मैच में, जब सीमित ओवर के जब मैचेस होते हैं, तब आपको किस तरह से बैटिंग करना हो वो अपने आप को खुद को ही परखना पड़ता है, और वही करते हुए यहाँ पर अनिकेत घाड़ी फील्डिंग में परिवर्तन चाहते थे कि मेरे ख्याल से नहीं, फील्डिंग में कोई हल्का सा परिवर्तन, तो 30 यार्ड सर्कल के अंदर जो कवर के फील्डर थे उन्हें अब डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में भेजा जा रहा है। स्वीपर कवर तो मैं नहीं कहूंगा, डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में अब भेजा जा रहा है। ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर गए, कलाई के साथ गेंद को मोड़ दिया ऑन साइड पर विद द टोस, जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, हल्का सा मिस फील्डिंग और आउट। सुदेश नारकर की पारी, हाना हाना में हल्की सी हानि हुई यहाँ पर, और विकेट नंबर 14 का पतन। डीजे यहाँ पर पतन होता हुआ, और आरआर मिडभाव टीम के ओनर राजेश ताई पवार मैडम के द्वारा यहाँ पर अनिकेत घाड़ी के लिए 1,000 रुपये का इनाम आ चुका है। कांग्रेट्स, धन्यवाद और थैंक यू राजेश ताई पवार। आप हौसला अफजाई करते हुए यहाँ पर फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया इस मरतबा कवर्स के ऊपर से गेंद जा रहा है एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर, वहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ के फील्डर लगभग अपने दाहिनी ओर 15-20 यार्ड दौड़ करके उनको फील्ड करते। बहुत अच्छा एंटीसिपेशन, बहुत अच्छा पूर्वानुमान वहां पर फील्डर के द्वारा। कम से कम 2 रन को यहाँ पर शुभम के द्वारा बहुत ही अच्छा एंटीसिपेशन, 2 रन को उन्होंने बचा लिए। 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 44 रन। ओवर मुकम्मल हुए 4 ओवर समाप्त हो चुके, 44 रन बड़े स्कोर बोर्ड पर, 11 की औसत, और अब 4 ओवर तो मुकम्मल हो चुके, रन काफी आसानी के साथ बन रहे हैं यहाँ पर। उसी रन को बरकरार रखने में सफल होते या नहीं अगले 3 ओवरों में, ये बताने के लिए आ रहे मेरे साथी कमेंटेटर माइक्रोफोन पर, स्वप्निल शीर्षेकर। महेश वाडेकरने शुभम वाडेकरला तर षटकार खेचला, तर प्रशांतजी आचरेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचे पारितोषिक आले। धन्यवाद। ओव्हर टू स्वप्नील। धन्यवाद सर। महेश वाडेकर आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब त्याला आपल्याला पाहायला मिळालाय। चांगली खेळी मागच्या मॅचमध्ये महेश वाडेकरने केली होती। नेत्रदीपक फटके, आतिषबाजी षटकारांची त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे। धावसंख्येत मात्र जर पाहायला गेलं तर बरं पडली, 46 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शुभम वाडेकरला। अनेकदा जर पाहायला गेलं तर एका गावातून हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतात। महेश वाडेकर आणि शुभम वाडेकर सडेवाडी संघाचं नेतृत्व करत असताना अनेकदा एका टीम मधून या खेळाडूंना आपण पाहत आलोय, तर मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। देवगड तालुका प्रीमियर लीगचा हा 16 सध्या आपण अनुभवतोय। गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम, यावेळेस पुढचा बॉल, सुरेख फटका, दर्जा, या फटक्यामध्ये क्लास आपल्याला पाहायला मिळालाय आणि चेंडूला थेट पाठवलंय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी आलाय महेश वाडेकरच्या बॅटमधून कणकणी चौकार।
4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर सांघिक अर्धशतक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 50 धावांवरती धावा जाऊन पोहोचल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस जर पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र फलंदाज जर पाहायला गेलं तर बाद होताना दिसतोय. महेश वाडेकर याचा खेळ झालाय समाप्त. जर पाहायला गेलं तर 5व्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. शुभम वाडेकर याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला विरासपोर्ट देवगड टीम आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जय बजरंग मळई टीम. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सुशांत मेस्त्री. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल. डगआउटमध्ये परतताना दिसला महेश वाडेकर आणि त्याची जागा घेण्यासाठी सुशांत याची वर्णी लागली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शुभमला आपण पाहतोय. यावेळी साकू टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जर पाहायला गेलं तर एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 51 वरती जाऊन पोहोचली आहे. 5व्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त झाली आहे आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस अनिकेत गाडी तिर्लोड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे आणि जर पाहायला गेले तर दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टाळ्यांचा देखील कडकडाट झालाय. एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचली आहे. जर पाहायला गेलं तर 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर ओमकारला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं होतं. 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी ओमकार तावडेने केली होती. यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक ओमकार तावडेला आपण पाहतोय. 2 धावा जरूर प्राप्त झाल्यात. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, फेकी केली आहे तोपर्यंत 2 धावा. 2 धावेने सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 54. एक रन शॉर्ट म्हणजे एकच धाव मिळेल. 53 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये जोडीचा जर विचार केला गेला तर अनिकेत गाडी आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत मेस्त्री याला आपण पाहतोय. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. जर पाहायला गेलं तर शुभम याने 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली. 53 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. उर्वरित जर पाहायला गेलं तर इनिंग मधल्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 2 षटकांचा खेळ हा येणाऱ्या 7 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. याची नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ 7 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस करंगुटकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. जर पाहायला गेलं तर स्विचिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पहिली सफलता प्राप्त केली आहे तेजस करंगुटकरने. जर पाहायला गेलं तर मोठा मासा गळायला लागलाय. अनिकेत गाडी डकआउटमध्ये.
थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय प्रथमेश गाडीगावकर. अनिकेत गाडी याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. तेजस करंगुटकर जर विचार केला गेला तर पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन 54 वरती पोहोचली आहे. जर पाहायला गेलं तेजस करंगुटकर पहिल्या मॅचमध्ये 45 धावा वैयक्तिक त्याने कुठल्या होत्या. आपल्या बॅटमधून दर्जेदार फलंदाजी देखील केली होती, दर्जेदार गोलंदाजी देखील केली होती आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आलाय चेंडू. फलंदाज समजू शकला नाहीये. सुशांतला पण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. सुशांत मेस्त्री. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर प्रथमेश गाडीगावकर. 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना तेजस करंगुटकर सध्या कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. 1 धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने 56 वरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डीप फाईन लेग रिझनमध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होताना दिसेल. सुशांत मिस्त्री याची खेळी या ठिकाणी होते समाप्त. तर नवीन फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेला देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय. तेजसच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर पाहायला गेलं तर केवळ 4 धावा या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्यात. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती धावांचा विचार केला गेला तर 57 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राजश्रीताई पवार मॅडम RR डोंबिवली. जर पाहायला गेलं संघ अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. जर पाहायला गेलं तर त्या संघाच्या संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून आमच्या कमिटीसाठी देवगड तालुका प्रीमियर लीग या आयोजनासाठी 5,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी प्राप्त झाली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती वर्णी लागली आहे गोलंदाजाची. पहिला बॉल मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि मोठी पुन्हा एकदा विकेट प्राप्त झाली. राज जाधव याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सफलता प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राजश्रीताई पवार मॅडम यांच्याकडून जर पाहायला गेलं तर मंडळासाठी 5,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचा संघ अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. RR डोंबिवली. या स्पर्धेत देखील त्यांचा संघ आपल्याला खेळताना दिसेल. RR डोंबिवली त्यांच्याचकडून जर पाहायला गेलं तर यावेळेस फुलटॉस चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. चेंडूचा प्रवास थेट 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. खणखणीत चौकार. RR डोंबिवली हा संघ देखील आपल्याला क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. लीग स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा RR
मिडबाव क्रिकेट टीम जर पाहायला गेलं तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या क्रिकेट स्पर्धेमध्ये राजश्री ताई पवार यांचा हा संघ अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असते. 2 दिवसामध्ये संघ बांधणी त्यांनी केली आणि जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये तो संघ त्यांनी उतरवलाय. सन्माननीय राजश्रीताई पवार यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची बहुमोल अशी देणगी या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. जर पाहायला गेलं धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी बॅक टू बॅकचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. वासी भाटकर यांच्या बॅटमधून 2 नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळाले वासी यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा इरादा आहे आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय खणखणीत षटकार. जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंवरती आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14 धावा कुठल्या गेल्यात. वासी भाटकर यांना आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज जर पाहायला गेलं तर बाद होताना दिसेल. फलंदाज बाद. एक मोठा धक्का बसलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला गेला तर 71 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर PS स्पोर्ट यांच्याकडून देखील एक बहुमोल अशी देणगी 1,000 रुपयाची या कमिटीसाठी प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि जर पाहायला गेलं तर विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसतंय. 71 धावा तब्बल कुठल्या गेल्यात पहिल्या इनिंगमध्ये. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 7 षटकांचा खेळ असेल आणि धावा करायच्या 72. सन्माननीय सुशांत जाधव सर आणि त्याचप्रमाणे पराग सावंत सर PS स्पोर्ट देवगड टीमचं अनेकदा यांनी नेतृत्व केलं आहे. त्यांच्याकडून बहुमोल अशी देणगी 1,000 रुपयाची देणगी आमच्या या देवगड तालुका प्रीमियर लीगसाठी आलेली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. 7 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात 71. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 72 धावांचं टार्गेट असेल. मात्र तो कशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर फलंदाजी करून पूर्ण केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती थोडासा बदल होईल. मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील देवगड तालुक्याचा एक बुलंद आवाज पंकज लाड सर. विराज मिस्त्री स्वतः उपलब्ध आहेत. त्यांना मी DD म्हणजे दीपक डगरे सरांना विनंती करतो त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. जय बजरंग मळी संघाचे विराज मिस्त्री संघ मालक आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय.
धन्यवाद मेस्त्री सर. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण खूप मोलाचा वाटा उचलला. आपलं शब्दसुमनाने मी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे किरण पाटील सर आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपल्याला सुद्धा दीपक डगरे सर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतलात आणि ज्या एराखेरीने ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात आणि क्रीडा खेळाडूंवरती जे तुम्ही म्हणजे बक्षिसांचा वर्षाव करता हे पाहता आपण क्रिकेट प्रेमी आहात, यात कुठलीही शंका नाही. अशा शुभेच्छा आपल्या संघाला सुद्धा आहे. त्याचप्रमाणे अमरजोत साळशी संघाचा संघ मला जवळपास कुठे असेल तर कृपया करून या. अविराज साळसकर. चला विनंती असेल अमरजोत साळशी. त्याचप्रमाणे कॅप्टन तन्मय आणि बांदेकर तेजस सर स्पोर्ट. आपण जर जवळपास कुठे असाल तर कृपया करून इथे व्यासपीठावरती यायचं आहे. अमरजोत साळशीचा कॅप्टन आणि तेजस स्पोर्ट आनंदवाडीचा कॅप्टन. चला आपण टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. 5 ओव्हरचा सामना असणार आहे. हे पराभूत संघ आहेत अमरजोत साळशी कॅप्टन काका नरे. चला आपण टॉस का बॉस मध्ये या. तेजस स्पोर्ट आनंदवाडी कॅप्टन विदर्भ पराडकर. आपण देखील या लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. प्रथम तर टॉस केला जाईल. आपल्या समोर जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रसाद चाळके सर. चला टॉससाठी यायचं आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी अमरजोत साळशी दोन टीमचे कॅप्टन आपल्या टीम लास्ट कॉल आहे. चला टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद स्वप्नील सिरसेकर सर. तसेच आमचे साथी समालोचन क्षेत्रातील गुरुस्थान. अनेक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट पंढरीची सेवा केली आहे. त्यांच्यासोबत आम्हाला समालोचन करण्याचं भाग्य मिळत आहे. विजय बागायतकर सर, शुभम टुकरुल असेल आणि त्यानंतर मी स्वतः समालोचक पंकज लाड समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा शब्द सुमनने स्वागत करतोय. पंचांना विनंती असेल जरा सामना थांबवावा प्लीज. विनंती असेल. एक सन्मान केला जातोय. तन्मयजी बांदेकर सर इथे उपलब्ध आहेत. तेजस स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतले. त्याबद्दल DTPLच्या सर्व सभासदांकडून त्यांचा सहर्ष मनपूर्वक आभार. आपल्या ह्या सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडते. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाले आहेत. मिस्टर सतीश कदम. स्ट्राइक इन एंडला पाहायला मिळतात फलंदाज शुभम वाडेकर. तेजस करंगुटकर नॉट स्ट्राइक इन एंडला. पहिलाच बॉल खेळलाय. जरूर पाहूया काय होत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते धड्या सर्कल मध्ये. त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि पहिलाच बॉलवर गोल्डन डकचे शिकार ठरलेत मिस्टर शुभम वाडेकर. वाडेकर गावामधून येणारे खेळाडू चांगली छाप सोडले या मैदानावर. महेश वाडेकर असेल, शुभम वाडेकर असेल, हे मात्र घातक ठरत होते. मात्र काय घडला, बॅड पेज आलाय पहिल्याच बॉलवर. ते मात्र बाद देखील झालेत. आपण अनुभवताय पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आहे. एक दिमागदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. अमोलजी मिस्त्री सरांची स्पर्धा आणि सर्व DTPL कमिटी यांनी मात्र हे पाहिलेलं स्वप्न आज मात्र सतत उतरलंय. पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं चांगलं नियोजन आयोजन झालं. दुसऱ्या पर्वामध्ये देखील पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आम्हाला एक आठवण काढावी वाटेल की आमचे साथी समालोचक हिंदीचा एक बुलंद आवाज तुमच्याकडे पाहिलं जायचं मनोज मयेकर सर. आणि आपण या समालोचन कक्षाला देखील पाहिलं तर हिंदी समालोचक कैलासवासी मनोज मयेकर असंच नाव देखील दिलं गेलं आहे समालोचन कक्षाला. मात्र ते आपल्या याच्यामध्ये नाहीत. मात्र याच मैदानावर त्यांनी देखील अनेक वर्ष समालोचनाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं होतं. कारण एक ग्रामीण भागात राहणारे आणि हिंदी भाषा त्यांची एवढी प्रभुत्व होती की जबरदस्त. त्यांच्यामधून येणारे मुखातून बोल हे एकदम जबरदस्त. एक अभ्यासू व्यक्तिमत्व देखील होतं. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपराज मेस्त्री दाखल झालेत. कॅप्टन देखील आहेत दीपराज मेस्त्री जय बजरंग महेश संघाचे. मात्र कॅप्टनची भूमिका कशा प्रकारे असावी ती मात्र पाहूया. स्ट्राइक इन एंडला पाहायला मिळत आहेत उजव्या शैलीचे फलंदाज मिस्टर नोन्या. हो पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय.
स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आपल्याला. एकच धाव घेतली जाते. मंदार वाळवे यांच्याकडून सतीश कदम यासाठी बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे सतीश कदम यांना. तर पाहूया बक्षिसाचे मानकरी ठरतायत का सतीश कदम. पॉवर प्लेचे षटक आता येत आहेत. आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे तेजस करंगुटकर. पहिल्या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडले. चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाले तेच मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक केला जातोय. किती धावा मिळत आहेत पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतायत मिड विकेटचे. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते म्हणजे 2 धावा झाल्यात. बहात्तर धावांचं पाठलाग करायचं आहे. जय बजरंग मरिया संघाला प्रथम टॉस विन झाले. त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं विरासपोर्ट या टीमला. ओहो चांगला फटका पाहायला मिळालाय. कव्हरला खेळला जातोय बॉल. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. पण पाहिले तर वाईड लॉंग ऑफ या दिशेने बॉल देखील द्यायला जाताना पाहायला मिळालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी मात्र दीपराज देखील स्वतःला सिद्ध करतायत. विनंती असेल पहिलं षटक संपल्यानंतर टॉस का बॉस मध्ये आपण यायचं आहे. अमर जोसाशी कॅप्टन, त्यानंतर तेजस स्फोट आनंदवाडी कॅप्टन. 1 ओव्हरच्या नंतर टॉस केला जाईल. टॉस का बॉस मध्ये आपण सज्ज राहा. टॉस का बॉसच्या जवळच एकदम राहा. फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकाची सांगता करणारे पॉवर प्लेचे षटक हाताळत आहेत सतीश कदम यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्या आहेत. थोडंसं टेपॉन घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. फक्त सन्मान देखील दिला जातोय बॉलला. पहिलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होते. वासिफ पाटकर त्यांच्या बॉल हातामध्ये विसावलाय. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जात आहे. तेजस करंगुटकर दाव्या शैलीचे फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले तर 16 बॉल मध्ये 45 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. 6 चौकार 1 षटकार तेच मात्र पाहायला मिळतात तेजस करंगुटकर. ओहो काय स्ट्रोक केला. वाह जबरदस्त स्ट्रोक. फाईन लेगचं क्षेत्र निवडलाय. बॉल जातोय 1 बाउन्स सीमा रेषे पार. DTPL चॅम्पियनशिप चौकार. हॅल चला टॉस होतोय. 2 टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. चला टॉस साठी या. अमरजोत सायशी त्यांच्या विरुद्धात तेजस स्फोट आनंदवाडी. टॉस केला जाईल दीपक ढगरे यांच्या शुभ असते. चला आपण टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल लगेचच. लुझर सामने टॉस होतोय. 2 टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. एका बाजूने तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी, एका बाजूने अमरजोत सारशी. 2 टीममध्ये टॉस होतोय. सन्मान्य दीपकजी ढगरे यांच्या शुभ असते टॉस केला जातोय. टॉसचा कॉल कोण देणार आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या क्रिकेट टीमचा कॅप्टन ते टॉसचा कॉल देते. यस टॉस जिंकलाय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट टीमने. डिसिजन काय असणार आहे. आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. ओके आपल्याकडे वेळ कमी. आपण मॅचकडे येऊया. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असणार आहे. लगेचच सामना सुरू करायचा. ओव्हर टू पंकज लाड. धन्यवाद प्रसाद साळके सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक फेकलं सतीश कदम याने. 11 धावा खर्चले की विकेट देखील घेतलाय महेश वाडेकर. हो पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलने उसळी घेतली जाते. गुड लाईन पद्धतीवर हा बॉल पडला जातो टप्पा. त्यानंतर 1 धाव घेतली जाते. पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. 1 धाव घेतली जाते. मात्र बॅट ने धावा येऊ दे. बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात येऊ दे. वाईड स्वरूपात येऊ दे. मात्र धाव येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. महेश वाडेकर 27,500 ज्या खेळाडूला बोली लागली. DTPL मध्ये सर्वाधिक मागणा खेळाडू. ओहो काय स्ट्रोक केलाय. वाह स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. स्क्वेअर फाईन लेगच्या क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषे पार चौकार. DTPL चॅम्पियन ट्रॉफी चौकार. या स्पर्धेची उत्कंठा तुम्हा आम्हाला नेहमीच असते. ही स्पर्धा कधी येणार ती स्पर्धा देखील आले. त्या स्पर्धेचा पहिला दिवस देखील आहे.
पहिल्या दिवशीतील आपण हा विनर सामना पाहतोय. 1-1 मॅच विजयी होऊन इथपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर लुझर सामना असेल पराभूत संघा मध्ये. ओहो, स्ट्रांगला स्ट्रोक पाहिला मला, बॅकफूट पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला गेले जाते, बॉल जातोय सीमा रे से पार, चौकार. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. महेश वाडेकर आता हल्ले चढवले जात आहेत, रणनीत्या बनवल्या आहेत. तेजस कनगुटकर अगोदरच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून आपण 45 धावा पाहिल्या. 16 बॉल मध्ये 45 धावा. मॅन ऑफ द मॅचचा पहिलाच पुरस्कार त्यांना देखील मिळाला DTPL चा सीझन दुसरातील. आणि महेश वाडेकर यांना दुसरा पुरस्कार मिळाला दुसऱ्या मॅच मध्ये. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळते. तेजस वर्चस्व पाहायला मिळते. तेजस करगुटकर, अहो कडा घेतली जाते, ग्लाइड मध्ये बॉल जातो, लेग ग्लाइडचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, शॉर्टमॅनला त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. एकच धाव घेतली जाते. धाव फलक पोहोचलाय 21 च्या आकड्यावर. मात्र आपण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर महेश वाडेकर आले, त्यांनी मात्र 10 धावा खर्च केल्या. 4 बॉल फेकल्यात, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्यात. म्हणजे अजूनही 2 बॉल असणार आहेत. पॉवर प्लेचे षटक महेश वाडेकर हाताळतात, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेमध्ये खेळलं जाते. शॉर्ट कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतात एक्स्ट्रा कव्हरचे, आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. कारण पॉवर प्लेचा षटक हे हाताळणं सोपं नसतं. 30 सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू असतात, त्यामुळे आपल्याला कलात्मक योग्यता लाईन पण गोलंदाजी करावी लागते. ते षटक कोण हाताळणार, ते मात्र जे सातत्याने सराव करतात, ज्यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात, त्यांनाच मात्र संघमालक कॅप्टन ते षटक हाताळण्यासाठी देत असतो. ते षटक मात्र हाताळले जात आहे. मात्र थोडंसं वागडं ठरलं. पहिल्या षटकात 11 धावा खर्च. ओहो, समोरच्या दिशेने खेळलं जात आहे. वाह, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारे से पार, चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पाहायला गेलो तर 26 आकड्यावर पोहोचलाय. 26 धावा झाल्यात. सव्वीस धावा झाल्यात. उत्कृष्ट गुणलेखन केले जात आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा झाल्यात. 46 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 षटकामध्ये 46 धावा म्हणजे 30 बॉल मध्ये 46 धावांची गरज. 30 बॉल 46 असं समीकरण झालंय. 2 षटकांचा विचार केला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. महेश वाडेकर थोडेसे मागडे ठरले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत दाखल होत आहेत. कॅप्टन अनिकेत आहेत. विरासपोर्ट देवगडचे कॅप्टन अनिकेत पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाच्या वतीने 3रं षटक असणार आहे. 30 बॉल मध्ये 46 रनांची आवश्यकता. 30 चेंडू 46 धावा. ओहो, काय स्ट्रोक खेळला. वाह, नोन्याचा फटका पाहायला मिळालाय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, त्यांनी मात्र झेल आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय आणि नोन्याचे खेळ संपुष्टात आले. विकेटचं बटन संदेश गारने घेतलाय. आयकॉन होते ते विरासपोर्ट देवगडचे आणि त्यांनी मात्र झेला समाविष्ट केलाय. विकेटचं बटन पाहायला मिळालंय. 26 धावा झाल्यात आणि मात्र कौतुक करणारी गोलंदाजी म्हणावी लागेल कॅप्टन अनिकेत घाडी याचे. तर पहिल्या मॅच मध्ये देखील आपण प्रवीण रावले याचं वादळ पाहिलं मैदानामध्ये. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. तो विजय देखील संपादन केला अमोर्ज सायशीच्या विरोधात. मात्र त्यांच्याकडे देखील संधी असणार आहे. अजून एक मॅच देखील आहे, तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे त्या मॅच मध्ये. अनिकेत गाडी आहेत. स्ट्रायकिनेटचा विचार केला तर स्ट्रायकिनेटला बॅटर पाहायला मिळतात आपल्याला. स्वप्नील पाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नोन्या यांची जागा घेण्यासाठी, दीपराज मेस्त्री यांची जागा घेण्यासाठी स्वप्नील पाटकर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आहेत अनिकेत घाडी. उत्कृष्ट गुणलेखन देखील केलं जात आहे दीपेश दुरी यांच्या लेखणीतून.
ओहो चांगला फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉइंटला दिसत होते 30 सर्कलला ते मात्र थोडेसे बीट झालेत आणि बॉल नाही गेलाय एफर्ट्स पाहायला मिळाले आहेत वा मात्र आपण पाहिलं त्यांच्या हाताला बॉल तो थोडासा लागला देखील स्पर्श झाला तर बॉल थोडा स्टॉप झाला त्यांना माहिती होतं बॉल सीमारेषे बाहेर जाणार नाही त्यामुळे त्यांनी 30 सर्कलमध्ये आपल्या पायाचा वेग वाढवला आणि बॉल देखील थांबवलाय एक धाव वाचवली जाते 3 धावा घेतल्या जात आहेत 3 धावांनी सांघिक धावफलक पोहोचले 29 आकड्यावर 72 धावांचा पाठलाग करायचा 29 धावा झाल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर आहे अनिकेत गाडी गोलंदाजी ट्रॅकवर आहेत अनिकेत गाडी म्हटलं तर आताच देखील गांगेश्वर चॅम्पियन ट्रॉफी झाली किंजवडे त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांनी देखील पटकावलाय म्हणजे अनेक विक्रम त्याच्या नावावर देखील आहेत केतन तिर्लोटकर असेल फायटर जेट नावाने प्रसिद्ध आहे तो देखील कारण तिर्लोटचे ज्या ज्यावेळी खेळाडू आले त्यावेळी स्वतःला सिद्ध केलंय दिशा दिली जाते बॉलला क्षेत्ररक्षक आहेत शॉर्टमॅनला लेकेटचा फटका पाहायला मिळाला आपल्याला एकच धाव 30 धावा झाल्यात tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता देखील येतोय मात्र ज्यांना क्रिकेटचं वेड आहे कारण क्रिकेटचं वेड हे लहानपणापासून नसानसात भिनलेलं असतं चांगला फटका पाहायला मिळाला बॅकफुट पंच केलाय कवा पॉइंटला बॉलला खेळलं जात आहे बॉल गेलाय सीमा रेषे पार चौकार 34 धावा झाल्या स्वप्नील पाटकरच्या बॅट मधून स्ट्रोक पाहायला मिळाला कब पॉइंटला हा टोला देखील खेळला जातोय सामसंडे पाटकरवाडीचे खेळाडू स्वप्नील पाटकर ओहो चांगला बॉल पाहायला मिळाला एकूण लेंथ पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही निर्धाव चेंडूची गणना केली जाते पंच आहेत पाहायला मिळतात आपल्याला संतोष डोकरे सर आहेत त्यानंतर राजूजी वांगणकर सर आमच्या ऑफिशियल पाहायला मिळतात एमसी मान्यता पंच ओहो वेग 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 आणि प्रचंड वेग पाहायला मिळाला ओव्हर पिच बॉल पुलर लेनचा बॉल मिसफील्ड झाले चुकीला माफी नाही तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही 2च धावा घेतल्या जात आहेत पंचांचा सिग्नल आलाय 2 धावा घेतल्या जात आहेत बाईच्या स्वरूपात 2 धाव्यांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 36 आकड्यावर 36 धावा झाल्या स्कोर कार्ड 36 दिसतंय आपल्याला छत्तीस धावांची अजूनही गरज असणार आहे विजयासाठी 36 धावा देखील झाल्या आहेत अजूनही 36 धावा पाहिजे आहेत क्षेत्ररक्षण मध्ये देखील बदल केला जातोय सुदेश नारकर नक्कीच देवगड तालुका प्रीमियर लीग आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 स्पर्धेचा कालावधी 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत आपल्याला SMJ हायस्कूल क्रीडांगणावर स्पर्धा पाहायला मिळते देवगड तालुक्याचा विश्वचषक प्रथम पुरस्कार 50,000 द्वितीय पुरस्कार 25,000 उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर असे देखील पुरस्कार देखील आहेत त्या स्पर्धेमध्ये नक्की स्पर्धेचा आयोजक अमोलजी मिस्त्री सर MC मान्यता पंच तसेच DTPL कमिटी यांनी मात्र सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं केलंय YouTube लाईव्ह tenniscricket.in सफवान असेल चिराग असेल कॅमेरामॅन सागर लिंगायत आहेत ऑपरेटर आणि स्कोरर पाहिलं तर आमच्या सोबत होते अवि देवगडकर आणि त्यानंतर आता जोडले देखील गेले दीपेश दोरी सर जर समालोचक पॅनल पाहिलं तर श्री विजय बागायतकर सर देखील आहेत वेंगुर्ल्यामधून दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणजे पाहिलं जातं शुभम टुकरुल आहेत प्रसाद सायके स्वप्नील सिरसेकर त्यानंतर मी स्वतः समालोचक पंकज लाड मात्र स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळतात आपल्याला तेजस कनगोटकर चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाले ओपनिंग साठी गेले आहेत स्वतःला सेट केलंय मात्र पाहूया यापुढे कसं प्रकारे खेळ त्यांच्या बॅटमधून होणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत गोलंदाज साहिल हेमले चांगला बॉल पाहायला मिळालाय पंचांचा सिग्नल आलाय वाईडचा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेलाय बॉल असं पंच आम्हाला सांगतायत आमचे ऑफिशियल राजू वांगणकर सर आम्हाला सिग्नल देत आहेत अतिरिक्त धाव ऍड केली जाते 37 धावा झाल्या 37 पाहायला मिळते स्कोर बोर्ड या पुढून तुम्हाला प्रत्येक बॉलवर इतिहास लिहावा लागणार आहे तो काय फटका आगा वेगळा फटका पाहायला मिळालाय आणि बॉल गेलाय सीमारेषे पार चौकार रिव्हर्सचा फटका पाहायला मिळालाय तेजस कनगुटकरांच्या बॅट मधून
थोडीशी दुखापत देखील होती त्यांना अगोदरच्या वेळात, त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि आता मात्र ते खेळपट्टीवर आले देखील आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते आपल्याला SMG हायस्कूल क्रीडांगणावर DTPL स्पर्धेमध्ये. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 त्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. साई लेमले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 23 धावांवर खेळतात तेजस करंगुटकर. 23 धावा. सातत्याने बॉम्ब त्यांचा पाहायला मिळाला. पंचांचा सिग्नल ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर बॉलला फेकलं जात आहे. वाईटचा सिग्नल आलाय. मात्र या ओव्हरचा विचार केला, पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर चौकार आला आणि तिसरा बॉल देखील वाईट आला. म्हणजे आतापर्यंत 3 बॉल फेकला, त्याला एकच बॉल चांगला फेकला, त्यामध्ये 4 धावा देखील खर्च केल्या आहेत. साहिल हेमले योग्य त्या ट्रॅकवर यावं लागेल. स्वतःमधील चुका स्वतःला सुधाराव्या लागतील आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हा सामना तुला विजयी करायचा असेल तर विश्वास आहे, ज्या ज्यावेळी संधी मिळणार आहे त्यावेळी स्वतःला सिद्ध करायचं आहे. लेकटचा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत एकच धाव देखील घेतली जात आहे. 43 धावा झाल्यात. ओहो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. वाईट्स लॉंग ऑनला केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत, अचूकपैकी देखील केली जाते का पाहूया. अचूकपैकी होत नाही. बॅकअप आहे, धाव घेतली जाईल का नाही. तेजस करंगुटकर आले आहेत खेळपट्टीच्या पुढे, मात्र जात आहेत. पॉपिंग क्रीज पुन्हा एकदा धरतायत आणि सुरक्षितरित्या आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाब्यांनी सांघिक धावफलक 45 आकड्यावर पोहोचलाय. नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये आहोत. हिंदी समालोचक केल्यासाठी मनोज मयेकर समालोचन कक्ष देखील नाव दिलं आहे या समालोचन कक्षाला. ओ, चांगला फटका पाहायला मिळालाय. कबर पॉइंटला बॉलला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधून येत आहेत कबरचे. तोपर्यंत आपण पाहिलं 2 धावा घेतल्या जात आहेत. 47 धावा झाल्यात. विजयासाठी 20 बॉल मध्ये 25 रनांची आवश्यकता असणार आहे. 20 बॉल 25, काय घडणार या मॅच मध्ये तेच मात्र पाहायचं आहे. 20 बॉल 25. साहिल हेमले तयार झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, सुदेश नारकर यांच्याकडून चूक केली जाते. लेग ग्लाइडचा स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. शॉट फाईन लेगला बॉल येतोय. 30 सर्कलचे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील. नक्कीच इष्ट कव्हर लेग फिल्डर तैनात दिसतो आपल्याला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग लेग क्षेत्ररक्षक तैनात दिसतो. अशी मात्र फिल्डिंग पाहायला मिळते. निर्धाव चेंडूवाल्या 48 धावा झाल्या आहेत. अजूनही 3 षटक असणार आहेत. साहिल हेमले याने 12 धावा खर्च केल्यात. पण बॉलिंग लाईनअपचं पाहिलं, बॉलिंग लाईनअप समरी पाहिली तर सतीश कदम याने पहिली षटक घातलं, 11 धावा खर्च केले की विकेट घेतले. नंतर महेश वाडेकर आले, त्यांनी मात्र 1 ओव्हर हातळली, 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिकेत घाडी आले, त्यांनी मात्र 1 ओव्हर हातळली, 10 धावा खर्च केल्या. साहिल हेमले आले, त्यांनी मात्र 1 ओव्हर हातळली, 12 धावा खर्च केल्यात. आता मात्र विजयासाठी तुम्हाला धावा पाहिजे असणार आहेत. अठरा बॉल मध्ये 24 रनांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल मध्ये 24. काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलला जाईल, मायक्रोफोनवर आवाज जोडला जाईल. मिस्टर प्रसाद चायके सर. हॅलो. धन्यवाद पंकज. 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज महेश वाडेकर. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. समोर त्याचे क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सुंदर झेल टिपतोय. विकेट. फलंदाज होईल बाद. स्वप्नील पाटकर इथे बाद होत आहेत. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली आहे. 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण बदललंय. 17 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता असणार आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. DTPL दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील एक यशस्वी आयोजन.
नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय स्पर्धेमधील हा महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ विनर आहेत. दोन्ही संघ इथे पहिल्या मॅचमध्ये विजय प्राप्त केलाय, परंतु एका टीमचा विजयाचा सिलसिला चालू राहील, एका टीमचा विजयाचा सिलसिला इथे बंद होईल. परंतु संधी असणाऱ्या या दोन्ही टीम्सला अजून एक, त्याचमुळे निश्चितच हा सामना जिंकणं महत्त्वाचं ठरेल. आणि जरी पराभूत झाला तरी तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यामधील विजेता संघ या मॅचमधील पराभूत संघाशी निश्चित रूपाने खेळताना पाहायला मिळेल. तेजस जबरदस्त कामगिरी एका बाजूने करत असता आपण पाहतोय. तेजस करंगुटकर आतापर्यंत वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळत असताना पाहतोय. पुढचा बॉल महेश वाडेकर, चांगला फटका पाहायला मिळतोय. कट स्क्वेअर कटचा फटका, देखना फटका बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. रितेश यांच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्रिकेटिंग शॉट, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यानंतर थोडंसं उसे घेणारा चेंडू, कट केलं चेंडूला. खूप चांगला फटका इथे पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये पाहिलं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. चांगला फटका फलंदाज रितेश यांच्या बॅटमधून महेश वाडेकर. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी महेश वाडेकर यांच्या माध्यमातून राहिले होते, मॅन ऑफ द मॅच ठरले होते. परंतु ही मॅच वेगळी आहे. या मॅचमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने खेळावं लागेल. कव्हर क्षेत्रामध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली, टिपलाय झेल. महेश वाडेकर यांनी केलाय पलटवार. या चेंडूवर चौकार जरूर मारला होता, परंतु त्यानंतर चेंडूवर इथे माघारी परतवलंय फलंदाज रितेश यांना. रितेश बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली. धावसंख्या 52 धावा. 72 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ मागे पडला, म्हणजे एकंदरीत 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 15 बॉलमध्ये 20 धावा. बॉल मध्ये 20. बॅटर विकास, मैदानाच्या आतमध्ये विकास सज्ज झालाय स्ट्राईक इनला. तो महेश वाडेकर यांचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. पुढचा बॉल फोर्थ विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावर चेंडू लागतोय, अगदी पडलाय फलंदाज, धाव मात्र नाही मिळाले. डॉट बॉल. महेश वाडेकर यांचं कौतुक करावं लागेल. पहा चौकार आला होता, परंतु त्यानंतर तो कमबॅक केलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि त्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केले. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय विराट स्पोर्ट या क्रिकेट टीमच्या माध्यमातून. विकास नरसाळे हा बॅटर मैदानात दाखल झालाय, पण एका बाजूने तेजस करंगुटकर जबरदस्त खेळ करत असता आपण पाहतोय. कोणती रिक्स आतापर्यंत जोखीम त्यांनी मोठे फटके खेळण्याचे चौकार आहेत आतापर्यंत. एकही षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाही. 5 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. तेजस करंगुटकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. कठ्ठा या गावामधून बिलॉंग करतात. विकेट. पुढचा बॉल, यावेळेस सुंदर फटका, रचनात्मक फटका पाहायला मिळतोय. मागील क्षेत्रात पाठवलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. महत्वाच्या क्षणी चौकार आलाय. 4 धावांचा फटका पाहायला मिळतोय. बॅटर विकास नरसाळे यांच्या बॅटमधून पहिला बॉल जरूर डॉट गेला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर एक चौकार मारत आपल्या इरादे स्पष्ट केले. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 56 धावा. 72 धावांचा पाठलाग आता विजयासाठी. 16 धावांची आवश्यकता. 13 बॉल मध्ये 16 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. वाईड लॉंग ऑफ मध्ये आपल्या क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी नॉन स्ट्राईक खेळून पावलं वळली होती, परंतु स्ट्रायकिंग एंड वरून तो नकार आला. तेजस यांचा चांगला निर्णय होता. अगदी कमी क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. तो चांगला निर्णय पाहायला भेटतोय. षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांचा धावसंख्या 57 धावा. 72 धावांचा पाठलाग. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आवश्यक असणारे धावा 15. 12 बॉल मध्ये आता 15 धावांची आवश्यकता. SM स्कूलच्या मैदानावर ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सपाट खेळपट्टी, सपाट आउटफील्ड, एक सुंदर असं मैदान हे देवगड तालुक्यातलं पाहतोय. अनेक क्रिकेटरांची सुरुवात याच मैदानातून झाली. अनेक क्रिकेटर याच मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. अनेक जणांसाठी मैदान त्याच्यात वरदान ठरलंय. ही एक पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीवर क्रिकेट
अनिकेत खाडी गोलंदाजी मार्कडे सज्ज होते. महत्वाचं षटक घेऊन या षटकामध्ये अधिकाधिक चित्र स्पष्ट होईल. या मॅचचा 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यक आहे धावा 15. अनिकेत खाडी महत्वाचा गोलंदाज विराट स्पोर्ट्स क्रिकेट टीम कडून. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलला. अशा प्रकारची जर का गोलंदाजी झाली तर निश्चित रूपाने शेवटच्या बॉल पर्यंत आपला सामना पाहायला मिळेल. कोणी जय बजरंग मळे, दुसऱ्या म्हणजे विराट स्पोर्ट्स देवगड. यावेळी फटका हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अगदी लांब वरून धावत आले. जज केला होता चांगला, परंतु हातामधून चेंडू निसटतोय. तितका सोपा नव्हता झेल, परंतु या क्षणी हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं, कारण महत्वाची कॅच होती. यावेळी जर विकेट मिळाला असता तर मॅचला कलाटणी मिळू शकली असती, परंतु आता इथे कॅच सुटले. 2 धावा आले. 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 10 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. पहिला बॉल डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवर चान्स क्रिएट केला होता, परंतु तो चान्स सोडला गेला. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज अनिकेत, परंतु क्षेत्ररक्षकांना देखील तेवढीच चांगली भूमिका आता बजावावी लागेल. पुढचा बॉल अनिकेत यांचा. सुंदर फटका. थोडस वेट केलं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. झेल अप्रतिम झेल टिपला. हवा होती, हवेमध्ये चेंडू हलत होता, परंतु तो जज करणं तितकंसं सोपं नव्हतं. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. कॅच टिपले गेले. आउट होतोय फलंदाज विकास. त्यांचे विकेट विकास नरसाळे बाद होत आहेत. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली आहे. 9 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 9 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक असणार आहेत धावा 13. 9 चेंडू आणि 13 धावा. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय. तब्बल रोख रक्कम 50,000 रुपयाचा प्रथम पारितोषिक. समीकरण बदललंय. या षटकातील 3 बॉल समाप्त होत आहेत. 3 बॉल बाकी आहेत. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक आहे 13 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सर टीम मीटिंग नाही घ्यायचे, पंच इथे बॉल चेक करतील. चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटते. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वसीफ भाटकर यांनी जबरदस्त झेल टिपला. अगदी हवेत उंच चेंडू उडाला होता. थोडासा लांब होता झेल. हवेमध्ये चेंडू इकडे तिकडे होत होता, परंतु खूप चांगला जज केला. जज करणं खूप गरजेचं आहे प्रथमतः कॅचला. पुढचा बॉल अनिकेत यांचा. चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज सुजल टुकरुल. आला पावले. पहिला बॉल शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेलाय. समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. आता 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला या ओव्हरमध्ये प्रथमच पाहायला मिळत आहेत तेजस करंगुटकर. वैयक्तिक 28 या धावसंख्येवर फलंदाजी करत असताना चांगली खेळी. 5 चौकार त्यांच्या बॅटमधून आले त्या मॅचमध्ये, परंतु याही पुढे अशाच प्रकारची फलंदाजी त्यांना करावी लागेल. रोमांचक सामना आपण पाहतोय. रोमर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंज केला जातोय. फिल्डिंग पाहिली तर ऑन साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन मिड विकेट. या क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या अगदी बाजूला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान ऑफ साईडला पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो एक क्षेत्ररक्षक. कव्हर पॉइंटच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. सुंदर फटका. अप्रतिम फटका आणि कॅच ड्रॉप झाली आहे. हा चान्स महत्वाचा होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, परंतु तेजस करंगुटकर यांचा झेल सोडला गेलाय. तेजस करंगुटकर मैदानाच्या आतमध्ये 25 या धावसंख्येवर खेळत असताना आपण पाहतोय. चांगला खेळ. त्यामध्ये त्यांनी 5 चौकार देखील मारलेत. कॅच होती ती कॅच ड्रॉप झाले. आणि तेजस आतापर्यंत सर्वाधिक धावा वैयक्तिक या मॅच मध्ये या इनिंग मध्ये ज्यांनी केल्यात ते तेजस. अनिकेत खाडी यांनी पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त खेळ केला होता, परंतु आता गोलंदाजी करत असता आपण पाहतोय आतापर्यंत 2 कॅचेस या ओव्हर मध्ये सोडल्या गेल्यात. स्ट्राईक एंडला सुजल सज्ज झालेत पुढचा बॉल खेळण्यासाठी. चांगला फटका. कव्हर क्षेत्रामध्ये देखना फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू यामध्ये शर्यत अखेरता चेंडू जातोय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
सुजल यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटतोय. चांगला फटका आलाय सुजल यांच्या बॅट मधून. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 65 धावा. 7 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. आता मात्र गोलंदाजी मार्कडे सुदेश नारकर एक दर्जेदार गोलंदाज म्हणजे ज्यांची ओळख आहे देवगड तालुक्यामध्ये. सुदेश नारकर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. महत्त्वाचं षटक अगदी शॉर्ट रनअप मध्ये भरपूर वेगाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुदेश. परंतु समोर असणारे तेवढ्या ताकदीचा फलंदाज तेजसने देखील भरपूर क्रिकेट खेळलाय. भरपूर स्पर्धा आपण पाहिल्यात. तेजस ते गाजवल्यात. यावेळेस अतिशय वेगाने चेंडू टाकलाय फास्ट, परंतु दिशा कुठेतरी भरकटली. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बॉल. आता मात्र समीकरण बदलेल. 6 बॉल विजयासाठी आवश्यक आहे धावा. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. ऑन साईडला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर आहेत. चांगला फटका. चांगलं क्रिकेट. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. केच ऑफ साईडच्या बाहेर चेंडू होता. चांगला फटका सुद्धा माहीत होतं. कव्हर क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे. 30 स्कलच्या बाहेर आहेत. अगदी फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. समीकरण बदलले. 5 बॉलमध्ये विजयासाठी आता आवश्यक आहे 4. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. यॉर्कर लाईनचा चेंडू डायरेक्ट हिट नाही होऊ शकलाय तिथे. अन्यथा इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. 1 धाव कंप्लीट केले. धावा खूप महत्वाच्या आहेत या क्षणी. 69 धावा. 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र सुजल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. सुजलसाठी इथे फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय कारण महत्वाच्या ओव्हरमध्ये सुजल स्ट्रायकिंग एंडला आलाय. महत्वाचे ओव्हर आहे. महत्वाचे चेंडू असणारे. प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे कारण जरी चेंडू आणि धावा यामध्ये अंतर 1 चेंडू जास्त आहे, परंतु एखाद दुसरा डॉट बॉल जर आला तर निश्चित रूपाने पुन्हा एकदा रोमांचकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय सुदेश. समोर असणारे फलंदाज सुजल. ऑन साईडला फटका खेळलाय. जमिनीच्या साईन चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली आहेत. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली गेली आहे. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड वरून होत होता, परंतु स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज नकार देतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धाव. खरोखरच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तेजस करंगुटकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलामीसाठी दाखल झाले. 7 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जशा प्रकारचे खेळ पाहिजे होता तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेग भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. आता मात्र या मॅचला पुन्हा एकदा कलाटे मिळाले. शेवटचा बॉल बाकी. शेवटच्या बॉलला 1 धावेची आवश्यकता असणार आहे. माफ करा, 2 बॉल बाकी आहेत. माफ करा, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता असणार आहे. सुदेश पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये इथे बदल केला जातोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अजून एक डॉट बॉल. वेगवान चेंडू. पंचांकडे इथे अपील केली गेली लेग बिफोर विकेटची, परंतु इथे धाव काढली गेली. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. इथे विजय होतोय. जय बजरंग मळई क्रिकेट संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. प्रभू संघ तुम्हाला अजून एक संधी असणार आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे खचून न जाता पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला खेळायचं आहे. अजून एक संधी तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळेल. तेजस करंगुटकर या मॅच मध्ये जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहतोय. 13 बॉल 28 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा देत 1 गडी बाद केलाय. या मॅचचा ठरतोय हिरो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस करंगुटकर. एकदा टाळ्या वाजवा तेजससाठी. मित्रांनो, सलामीसाठी दाखल तर शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि आपल्या टीमला इथे विजय मिळवून दिलाय. अभिनंदन टीम जय बजरंग मळी. अभिनंदन तेजस करंगुटकर. नंतर लगेचच सामना सुरू होतोय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी बनाम अमरज्योत
साळशी. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे.